नमस्कार. मऊ लुसलुशीत उकडीचा मोदक कसा बनवायचा? हा मोदक बनवण्यासाठी उकड कशी काढायची, मोदकाची पारी कशी बनवायची आणि मोदकाचं सारण कसं तयार करायचं, आज आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण आज सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेतलेले. इथे मी ओल्या खोबऱ्याचा 1 वाटी खीस घेतलेला आहे. याचा पाठीमागचा काळा भाग मी काढून घेऊन छोट्या खिसणीने मी याला खिसून घेतलेलं आहे. तर ह्याला मी आता अगदी 2 मिनिटासाठी परतून घेणार आहे. हे आता इथं आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर 1 वाटी खोबऱ्याच्या खीससाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. हा गूळ मी खिसणीवर खिसून घेतलेला आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही चिरूनही घेऊ शकता किंवा सुरुवातीला तुम्ही गुळाचा पाक करून नंतर त्यामध्ये खोबरं ॲड करू शकता. इथं आता खोबरं आणि गूळ आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे ड्रायफ्रुट्सही ॲड करू शकता. जायफळ पावडर किंवा खसखसही टाकून घेऊ शकता. ह्याला आता छानपैकी पाणी सुटलेलं आहे. घेते. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर 1 चमचा मिल्क पावडर टाकून घ्या. नसेल तर 1 चमचा तुम्ही तांदळाची पिठी जरी टाकली तरी चालेल. त्यामुळे आपल्या सारणाला घट्टपणा यायला मदत होईल आणि आपलं सारण एकदम सुटसुटीत होईल. इथे सारणाला सुगंध येण्यासाठी मी थोडीशी विलायची पावडर टाकून घेते आणि याला छानपैकी आपण आता मिक्स करून घेऊया. हे बघा आता ह्या सारणाला आपला थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि आपलं सारण आता एकदम सुटसुटीत झालेलं आहे. ह्याला आपण आता बाजूला काढून घेऊन थंड करून घेऊया. इथे आता आपल्याला मोदकाची उकड काढून घ्यायची. त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवलेली. त्यामध्ये मी आता 1 वाटी पाणी घेते. पाणी म्हणजे मी इथे एक अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध मिक्स केलेलं आहे. तुम्हाला चालत असेल तर पूर्णपणे पाण्यातही उकळ काढून घेतली तरी चालेल किंवा मग पूर्णपणे दूध घेतलं तरी चालेल. तर मी इथे 1 वाटी पाण्यासाठी 1 वाटी पिठी घेतलेली आहे. तर पिठी घेताना तुम्हाला ती वाटी दाबून भरायची आणि आता इथे मी 1 चमचा तूप टाकून घेते. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेते. तुम्ही उकड जर पूर्णपणे दुधात काढणार असाल, तर तुम्हाला मीठ दुधाऐवजी पिठात टाकून घ्यायचंय. कारण दुधामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं, तर दूध फाटण्याची शक्यता असते. इथं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आणि थोडं-थोडं पीठ टाकून आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. हे आता आपलं छानपैकी मिक्स झालेलं आहे. त्याला आता मी 1 मिनिटासाठी गॅस बंद न करता झाकून ठेवते. आता इथे आपला 1 मिनिट झालेला आहे. आणि आता गॅस बंद करून आपल्याला ह्याला 10 ते 12 मिनिटासाठी झाकून ठेवायचंय. इथे आता आपले 10 ते 12 मिनिटं झालेले. ही उकड आता मी एका परातीमध्ये काढून घेते. ही आता सध्या गरमच आहे. आपल्याला हिला गरम-गरमच मळून घ्यायचंय. इथे आपल्याला थंड किंवा गरम पाण्याचा हात घेऊन ही उकड मळून घ्यायची. तुमच्याकडे जर तांब्या असेल तर तांब्याच्या साहाय्याने मळून घ्या. तर पोटॅटो स्मॅशर असेल तर त्याच्या साहाय्याने मळून घेतलं तरी चालेल. जेवढी उकड जास्त तुम्ही मळाल तेवढाच तुमचा मोदक चांगला होईल. म्हणजे पारी करताना त्या पारीला भेगा किंवा चिरा पडणार नाही. तिथे आता आपल्याला गरम किंवा थंड पाण्याचा हात घेऊन छानपैकी ही उकड मळून घ्यायची. जेवढा जास्त जोर लावून आपण ही उकड मळून घेऊ, तेवढीच जास्त आपली ही उकड हलकी व्हायला मदत होईल. इथे आता ही आपली उकड मळून झालेली. मी इथे तुम्हाला एक गोळा मळून दाखवते. हे बघा किती सुंदर आपला गोळा मळलेला आहे. कुठेही त्याला भेगा पडलेल्या नाहीत. इथे आता मी एकसारख्या आकाराचे गोळे बनवून घेते. म्हणजे आपले सगळे मोदक सारखे येतील. इथे आता आपण मोदकाची पारी कशी बनवायची ते बघूया. इथे मी एक गोळा घेतलेला आहे. त्याला आपल्याला हातावर छानपैकी चोळून घ्यायचंय आणि आपल्या अंगठ्याच्या साहाय्यानं गोल-गोल करत आपल्याला ही पारी बनवायची. थोडंसं जर हाताला मिश्रण चिटकत असेल, तर तुम्हाला थोडंसं पिठी घ्यायची हाताला. बघा आपली उकड किती छान झालेली आहे. कुठेही आपली पारी फाटत नाहीये. अगदी छानपैकी आपला मोदक वळला जातो. हे बघा किती सुंदर आता आपली ही पारी बनलेली आहे. तर आपण आता त्याला कळ्या पाडून घेऊया. अंगठ्याच्या शेजारचं बोट आपल्याला आतून ठेवायचंय. अंगठा आणि मधल्या बोटाने आपल्याला त्याला चिमटा काढून घ्यायचा आहे.
हा चिमटा आपल्याला एकदम खालपर्यंत काढून घ्यायचा आहे आणि अशा आपल्याला कळ्या बनवून घ्यायच्या आहे. ह्याला फिरवत आपल्याला कळ्या बनवून घ्यायच्या आहे. बघा आपल्या कळ्या किती सुंदर बनायल्यात. त्याला बिलकुल कुठेही भेग पडत नाहीये किंवा तडा जात नाहीये. जेवढी जास्त तुमची पारी मोठी असेल, तेवढ्याच जास्त कळ्या तुमच्या मोदकाला पडतील आणि अगदी जवळ-जवळ आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि यामध्ये आता आपण सारण भरून घेऊ. सारण आता आपण इथे भरून घेतलेले आहे. आता आपल्याला हा मोदक मधलं बोट आणि अंगठ्याच्या साहाय्याने गोल-गोल फिरवत सगळ्या कळ्याची तोंड आपल्याला एका साईडला करायची आणि हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. बंद करताना आपल्याला व्यवस्थित काळजी घेऊन बंद करायचा आहे. आपण जर हलक्या हाताने मोदक बंद केला, तर तो उकडताना आपला फुटू शकतो. बघा आता आपला किती सुंदर असा मोदक बनलेला आहे. आणि जर तुम्हाला हातावर पारी बनवता येत नसेल, तर मी तुम्हाला आता एक पारी लाटून दाखवते. इथे बरोबर 11 पाकळ्यांचा आपला हा मोदक तयार झालेला आहे. इथे आता मी लाटून पारी बनवते. लाटलेली पारी ही हातावरच्या पारीपेक्षा थोडीशी जाडसर होते, पण काहीच हरकत नाही. ज्यांना कोणाला हातावर पारी बनवता येत नाही, तुम्ही लाटूनही घेऊ शकता. आता हा आपला लाटून तयार केलेला पारीचा मोदक तयार झालेला आहे. पारी लाटताना माझ्याकडून थोडासा आकार मोठा झाला होता. त्यामुळे या मोदकाच्या कळ्या बघा किती छान पडलेल्या आहेत. जेवढी जास्त मोठी तुमची पारी, तेवढ्याच जास्त त्याला कळ्या जास्त पडतील. हा बघा, किती सुंदर आपला मोदक तयार झाले. आता मी तुम्हाला वाटीच्या साहाय्याने पारी कशी बनवायची ते दाखवते. हे बघा, कुठल्याही प्रकारची छोट्या किंवा मोठ्या आकाराची वाटी तुम्ही घ्या. यामध्ये अगदी सुंदर पद्धतीने तुम्हाला पारी बनवता येईल. हे बघा, किती सुंदर पारी बनते आपली. हे बघा आता किती छानपैकी आपली पारी तयार करून झालेली आहे. अगदी पातळ असे काठ झालेले आहेत. आणि आता आपण पहिल्याच पद्धतीने ह्याला कळ्या पाडून घेऊ. आता इथे तिसरा मोदक तयार झालेला आहे. ह्याला छानपैकी आपल्याला बंद करून घ्यायचंय. हा बघा. आता ज्यांना कोणाला हाताने पारी करता येत नाही किंवा लाटूनही पारी करता येत नाही, त्यांच्यासाठी मी साच्यानं मोदक कसा बनवायचा ते दाखवते. इथे मी साचा घेतलेला आहे मोदकाचा आणि त्याला मी थोडंसं तूप लावून घेते आणि यामध्ये आपल्याला आता थोडं-थोडं करून उकड भरायची आणि सगळ्या साइडने प्रेस करून यात उकड भरायची आपल्याला आणि मधल्या साइडने आपल्याला ह्याला होल तयार करायचे आणि त्या होलमध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचंय. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, की उकडीचा मोदक खावा, तर तो हाताने कळ्या पाडलेला असला पाहिजे. पण ज्यांना कोणाला हाताने कळ्या पाडायला जमतच नाहीत, काही हरकत नाही. ते साच्याने मोदक बनवू शकतात. साच्याने बनवलेला मोदक थोडासा जाड बनतो. यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया आणि मागच्या साईडला आपल्याला छानपैकी उकड लावून दाबून घ्यायचंय आणि हा मोदक तयार करून घ्यायचा आहे.
व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आपल्याला त्याला. आणि हा बघा आता आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा मोदक आपला बनलेला आहे. सगळे मोदक तयार करून घेतलेले. चला आता आपण याला उकडून घेऊ. इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. बरेच जण केळीचं किंवा हळदीचं पान वापरतात. तुमच्याकडे असेल तर वापरा किंवा नसेल तर एखादा सुती कपडा पण तुम्ही वापरू शकता. पण मी ते मोदक चाळणीत उकडते. इथे मी एक पातेलं ठेवून घेतले, त्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवून घेतलेली. आता आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे, पण त्या अगोदर आपल्याला प्रत्येक मोदक हा असा पाण्यात पूर्णपणे भिजवून चाळणीत ठेवायचा आहे. कारण आपण जेव्हा मोदक तयार करतो, तेव्हा ते पूर्णपणे कोरडे झालेले असतात. इथे मी आता सगळे मोदक चाळणीत ठेवून घेतलेले आणि त्यावर आता मी केशराच्या 2-2 कांड्या ठेवून घेते. तुमच्याकडे असेल तर ठेवा, नाहीतर नाही ठेवल्या तरी चालतील. केशराच्या कांड्या जर ठेवल्या तर त्याचा सुंदर असा केशरी रंग आपल्या मोदकावर उमटतो. आणि आता याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 12 मिनिटासाठी उकडून घ्यायचंय. इथे मी 12 मिनिटासाठी आता हे मोदक उकडून घेतलेले. बघा किती आता सुंदर आपले मोदक दिसताय. आणि ह्याला मी आता थोडंसं थंड करून घेते. बघा आपले मोदक किती सुंदर दिसताय. किती सुंदर कळ्या आलेल्या आहे मोदकाला. तर आता आपले हे मोदक तयार झालेले आणि त्यावर आता मी थोडीशी तुपाची धार टाकून घेते. उकडीच्या मोदकाला तुपाची धार जर नसेल, तर उकडीचा मोदक खाण्याची मजाच नाही. चला तर मग तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.